काउन्सिलिंग घेण्याचा विचार करताय, फारच छान. स्वतःमध्ये बदल घडवणं ही खरं तर खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. स्वतःच्या भावनांवरती, विचारांवरती काम करणं, आपल्या स्वभावातल्या त्रासदायक फॅक्टर्सवरती काम करणं, याच्यासाठी जर तुम्ही निर्णय घेतला असेल तर त्याच्यातून तुमचं डेडिकेशन आणि तुमची मॅच्युरिटी दिसून येते. गेल्या काही वर्षात विशेषतः कोविड काळानंतर मानसिक आरोग्याबद्दलची जागरूकता वाढलेली दिसते. पण तरीसुद्धा अजून मानसिक आजारांबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन तितकासा ओपन माइंडेड दिसत नाहीये. अशा वेळेला जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी, स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काउन्सिलिंगची मदत घेण्याचा विचार करत असाल तर तुमचं खरंच मनापासून कौतुक आहे. पण एकदा हा निर्णय घेतल्यावर सुद्धा मनामध्ये खूप प्रश्न येतात, हो ना? कोणाकडे जायचं समुपदेशनासाठी? समुपदेशक मला काय विचारतील? ते मला औषधं देतील का? सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्टमध्ये काय फरक आहे? तिथे गेल्यानंतर मी काय बोलणार आहे? ह्या सगळ्या प्रोसेसचा मला काही फायदा होणार आहे का? नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी, चाइल्ड आणि फॅमिली सायकोलॉजिस्ट. मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे. शारीरिक व्याधीसाठी एखाद्या डॉक्टरांकडे जाणं आणि त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं याच्यापेक्षा काउन्सिलिंगची प्रोसेस वेगळी असते. काउन्सिलिंगबद्दल आपण काही वेळेला सिनेमामधून, काही वेळेला इंटरनेटवरून, काही वेळेला कोणाकडून तरी ऐकलेलं, वाचलेलं असतं. पण त्याच्यामुळे काउन्सिलिंगबद्दल गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते आणि असे हे गैरसमज अनेक उच्च शिक्षित लोकांमध्ये पण बघायला मिळतात. काउन्सिलिंग या विषयावरचे काही मिथ्स बस्ट करणारा एक व्हिडिओ मी पूर्वी केलेला आहे. जर तुम्ही काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू करायचा विचार करत असाल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओसुद्धा जरूर बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही कशाची अपेक्षा करावी आणि या प्रोसेससाठी तुम्ही स्वतःची काय तयारी करावी. हा व्हिडिओ काउन्सिलिंग घेण्याची तयारी करणाऱ्या किंवा काउन्सिलिंग घेण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडणार आहे. शिवाय सायकोलॉजीचे जे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांनी नुकतंच काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे अशा लोकांसाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित बघा. सायकोलॉजिकल काउन्सिलर हे तुम्ही त्यांना दिलेली माहिती स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल ठेवतात. पण त्यांना या माहितीतून काही धोक्याची शंका आली, तुमचं वागणं हे तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी घातक आहे असं त्यांच्या लक्षात आलं तर मात्र ते ही माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर किंवा काही प्रोफेशनल्सबरोबर शेअर करतात. आता या प्रोफेशनल्समध्ये सायकियाट्रिस्ट असू शकतात, डॉक्टर्स असू शकतात, सोशल वर्कर्स असू शकतात आणि काही वेळेला पोलीस किंवा वकीलही असू शकतात. अर्थात ही माहिती इतर प्रोफेशनल्सबरोबर शेअर करताना त्याची तुम्हाला कल्पना दिली जाते आणि ही माहिती तितक्याच सेन्सिटिव्हली हँडल केली जाईल याच्याबद्दल काळजी घेतली जाते. काउन्सिलिंगची सेशन्स ही जनरली 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत चालतात. तुमच्या समस्येची इंटेन्सिटी काय आहे, तुम्हाला काउन्सिलिंगची किती गरज आहे याच्यावरून त्या सेशन्सची फ्रिक्वेन्सी ठरवली जाते. काही वेळेला आठवड्यातून 2दाही सेशन्स होऊ शकतात आणि काही वेळेला महिन्यातनं एखादंच सेशनही होऊ शकतं. कालांतराने जसं जसं समस्या बदलत जाते, जसं जसं तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारत जातं तसं तसं ह्या सेशन्सची फ्रिक्वेन्सी कमी केली जाते. माझ्या मैत्रिणीला माझ्या काउन्सिलरनी 2 वेळा बोलवलं आठवड्यातून आणि माझं मात्र 2 आठवड्यातनं एकदाच सेशन होतं. असं कंपॅरिझन करण्यात पॉईंट नाही आहे. आपला फोकस हा आपली प्रगती कशी होती आहे, काउन्सिलिंगचा आपल्याला कसा फायदा होतो आहे याच्यावरतीच ठेवायला हवा. आणि स्वतःमध्ये बदल घडवणं ही खरं तर सिनेमात दाखवतात तशी ओव्हरनाईट प्रोसेस नाही आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. योग्य पद्धतीने केल्या जाणाऱ्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये काउन्सिलर्स तुमच्याबरोबर काउन्सिलिंगची गोल्स ठरवतात. ह्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला काय साधायचं आहे हे तुमच्याकडून समजून घेतात आणि ते जर तुम्हाला शब्दात मांडता नाही आलं तर ते मांडायला तुम्हाला मदत करतात, त्याबद्दलची इन्साईट देतात. खूप विचार करून माझं डोकं भणभणतं आणि मला शांत झोप लागत नाही, मला शांत झोप कशी लागेल? किंवा नवऱ्याने मला क्रिटिसाइज केलं की मला खूप वाईट वाटतं,
खूप रागही येतो आणि मग माझा राग माझ्या मुलावरती निघतो. त्याचं मला गिल्ट पण वाटतं. मी माझ्या रागावरती कंट्रोल कसा करू? अशा प्रकारची काउन्सिलिंगची उद्दिष्ट ठरवली जातात आणि ती ठरवल्यानंतर काउन्सिलर आणि तुम्ही एकाच दिशेने प्रयत्न करायला लागता. काउन्सिलिंगची ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये एकत्र काम करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे काउन्सिलिंगच्या प्रोसेसला जाताना तुम्हाला त्याच्यातून काय अपेक्षित आहे याचा विचार करून जायला पाहिजे. कारण काउन्सिलिंग हे तात्पुरतं नसून हे लॉंग टर्म सोल्युशन काढण्याची प्रक्रिया आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे काउन्सिलिंगची प्रोसेस ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंटपेक्षा वेगळी आहे. ह्या प्रोसेसमध्ये काउन्सिलरच्या मदतीने तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवत असता. त्यामुळे याच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग खूप महत्त्वाचा आहे. काउन्सिलर्स तुम्हाला तुमचे विचार आणि भावना हँडल करण्यासाठी काही टेक्निक्स शिकवतात. त्यानुसार तुम्हाला काही एक्सरसाइजेस दिले जातात, नियमितपणे करण्याचे काही टास्क दिले जातात. हे सगळं सिन्सिअरली करण्याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे 2 सेशन्सच्या मध्ये तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेने काम करत राहता आणि दुसरं म्हणजे हळूहळू काउन्सिलरवरची तुमची डिपेंडन्सी कमी होते आणि तुम्ही स्वावलंबी होता. परवा माझ्याकडे एक मुलगी आली होती. मागे 1.5 वर्ष सलग ती माझ्याकडे काउन्सिलिंगला येत होती. आता 6 महिन्याच्या गॅपनी ती माझ्याकडे आली होती आणि आल्याच तिने जाहीर केलं, आज मी फक्त तुम्हाला माझ्या सक्सेस स्टोरीज सांगायला आलेली आहे आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतोय. त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा तास ती भरभरून बोलत होती, तिच्या इमोशनल मॅनेजमेंटबद्दल बोलत होती आणि मी मात्र शांतपणे ऐकत होते. इट वॉज सच अ डिलाईट टू लिसन टू हर. एकदा काउन्सिलिंग घ्यायचं ठरलं की कोणाशी बोलायचं हा पहिला प्रश्न पडतो. तरुण पिढी याच्यासाठी इंटरनेटवर सोशल मीडियावरती सर्च करते, तर त्याआधीची पिढी आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीची मदत घेते. हे दोन्हीही मार्ग योग्यच आहेत. तुमच्या काउन्सिलर बरोबरचं नातं छान असावं, तुमचा कनेक्ट छान असावा असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. चांगले काउन्सिलर्स तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे, तुमच्या समस्येच्या इंटेन्सिटीप्रमाणे वेगवेगळ्या थेरपीज वापरतात. गरज असेल तेव्हा त्या थेरपीजमध्ये बदलही करतात. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतात ते सगळे तुम्ही काउन्सिलरशी मोकळेपणाने बोलले पाहिजेत. आजकाल इंटरनेटवरती वेगवेगळ्या थेरपीजबद्दल माहिती वाचायला मिळते. त्याविषयी पण काही शंका येत असतील तर त्या तुम्ही तुमच्या काउन्सिलरबरोबर मोकळेपणाने बोलायला हव्यात. तुमच्या काउन्सिलरचं आणि तुमचं नातं हे आस्था आणि विश्वासावरती अवलंबून असतं. तुमच्या मनातले विचार, संभ्रम, भीती, इच्छा या सगळ्या गोष्टी तुम्ही काउन्सिलरशी मोकळेपणाने बोलता. काही वेळा तर कोणालाच न सांगितलेल्या तुमच्या मनातल्या सुप्त गोष्टीसुद्धा, तुमच्या मनातल्या खोल जखमासुद्धा तुम्ही त्यांच्यासमोर उघड्या करता. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या काउन्सिलरबरोबर कनेक्ट वाटणं, कम्फर्ट वाटणं, त्यांच्याबरोबर विश्वास वाटणं हे खूप गरजेचं आहे. हे नातं कितीही जवळचं असलं तरी चांगले काउन्सिलर्स मात्र त्यातल्या प्रोफेशनल बाउंड्रीज खूप काटेकोरपणे पाळतात. तुम्हाला काउन्सिलिंगची प्रोसेस यशस्वी करायची असेल तर त्यासाठी आस्था एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रोफेशनल बाउंड्रीज या दोन्हीचा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. समुपदेशनाची प्रक्रिया ही आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारी आहे. त्यामुळे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपले विचार, भावना आणि वर्तन योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आपण समुपदेशनाची मदत घेऊ शकतो. मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओमधून तुमच्या काउन्सिलिंग विषयीच्या शंका दूर झाल्या असतील आणि काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता याची तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.